गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी जाणून घेऊयात की काल मार्केटमध्ये फॉल का झाला ते. मित्रांनो, काल मार्केट मोर दॅन 100 पॉईंट्स गॅप डाऊन ओपन झालं, परंतु ते गिफ्ट निफ्टीमध्ये रिफ्लेक्ट करत नव्हतं. का? तर गिफ्ट निफ्टी ही ग्लोबल क्यूजला इंडिकेट करत असते आणि ग्लोबली कुठलाच प्रॉब्लेम नव्हता. आणि मग आपलं मार्केट का पडलं? तर काल होती सेबीची मीटिंग आणि सेबीच्या मीटिंगमध्ये खूप सारे डिसिजन्स होणार असं मानलं गेलं होतं. जसं की लॉट साईज इन्क्रीज होणार, त्यानंतर ऑप्शन बायरसाठी सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट केले जाणार वगैरे वगैरे वगैरे. परंतु झाला सगळा पोपट, काही झालंच नाही. म्हणजेच काय, तो नॉन इव्हेंट झाला आणि त्याच्यामध्ये काय फक्त थोडासा STT वगैरे जे आहे तर ते एफएनडीवरती इन्क्रीज केलं गेलं की जे आजपासून ॲप्लिकेबल होणार आहे, विच इज ओके, काही प्रॉब्लेम नाही. कारण तेवढ्याशा गोष्टीने काही फरकच पडत नाही ओके ट्रेडरमध्ये. तर मग झाले काय आता की काल जो इंडिया विक्स शूटअप झाला होता, जे मी तुम्हाला काल सकाळीही सांगितलं होतं, तर तो आज कम डाऊन व्हायला सुरुवात होईल, एकदमच क्रॅश व्हायला सुरुवात होईल. कारण इव्हेंट झालाच नाही ज्याच्यासाठी तो इंडिया विक्स वाढला होता, जी वोलॅटिलिटी फिअर मार्केटमध्ये क्रिएट झालं होतं. मुळात तो इव्हेंट झालाच नाही, हे लक्षात घ्या. आता काल रात्री US मार्केट हे खूपच एकदम चॉपी झोनमध्ये होतं, वरती खाली होतं. परंतु तिथे मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह क्लोज झालेलं आहे, ज्याला आपण फ्लॅटही म्हणू शकतो. आता काल FISनं ऑलमोस्ट 9,000 कोटींचं सेलिंग केलं आहे, 9,700 कोटींच्या आसपास. कारण त्यांना काहीतरी इव्हेंटच पाहिजे होता की मार्केटमध्ये एवढ्या लाँग पोझिशन्स होत्या त्या कट डाऊन करण्यासाठी, आणि त्यांनी तो कालचा इव्हेंट निवडला आणि त्याच्यावरती त्यांनी सेलिंग केलं. त्यानंतर जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी 6,000 कोटींचं बाईंग केलं आहे. तरी इन्स्टिट्यूशन फ्लो जो आहे तो नेट टू नेट 3,000 कोटींच्या आसपास निगेटिव्ह आहे. ठीक आहे, तो आज उद्यापर्यंत भरून निघेल. आता पहा, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या आणि जर एशियन मार्केट्स पाहिले तर ते मिक्स आहेत, काही अप काही डाऊन आहेत. जापनीज मार्केट त्यांच्या बॉटमपासून रिकवर होत आहे, परंतु त्याचाही इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती किंवा ग्लोबल मार्केट्सवरती कुठेही झालेला आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. मग या सगळ्या गोष्टी एकंदर पाहिल्या तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते एकदम फ्लॅट ओपनिंग, 5 ते 10 पॉईंट गॅप अप ओपनिंग, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. आता पहा, हे सगळं झाल्यानंतर आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं. आता मार्केटची डिरेक्शन क्लिअर होईल. जसं की आज जर इव्हेंट झाला असता काल रात्री आणि त्याच्यामध्ये जर एफएनडीवरची जी काही लॉट साईज आहे ती इन्क्रीज केली गेली असती किंवा अजूनही बरेचसे रिस्ट्रिक्शन्स जर घातले गेले असते तर आज मार्केट कंटिन्युअस फॉल झालं असतं. परंतु तसं काहीही झालेलं नाही, त्यामुळे मार्केट फॉल होण्याचं कुठलं रिझन सध्या तरी समोर नाही आहे. ग्लोबली फक्त एकच प्रॉब्लेम आहे जो कधीही घडू शकतो, ते आपल्या हातामध्ये नाही आहे. तो प्रॉब्लेम लक्षात घ्या सगळ्यात पहिले, तो म्हणजे इस्रायल आणि हिजबुल्ला यांचा जो काही कॉन्फ्लिक्ट चालू आहे, यांचं जे काही युद्ध चालू आहे. तर याच्यामध्ये काय झालं आहे की लेबनॉनला ओढलं गेलं आहे आणि मुळात म्हणजे ते हिजबुल्ला लेबनॉनमध्येच काम करतात, त्यामुळे ते येतातच त्याच्यामध्ये. परंतु काल रात्री इराणच्या संसदेमध्ये एक ठराव पास करण्यात आला आहे, याच्यात सांगण्यात आलं की आम्ही युद्ध चालू ठेवू. ओके, परंतु आता युद्ध चालू ठेवू याचा अर्थ नक्की काय? कारण मुळात म्हणजे ॲक्टिव्हली ते युद्धामध्ये नाही आहेत, ते हिजबुल्लाला बॅक करून युद्धामध्ये आहेत, हे सारे जगाला माहीत आहे. आता खरा प्रॉब्लेम काय आहे ग्लोबली, तेवढा एकच इश्यू आहे की जर इराण डायरेक्टली जर युद्धामध्ये उतरला, ओके, तर मग मात्र ऑइल प्राईस खूप जास्त शूटअप होतील अचानक आणि मार्केट गडगडायला सुरुवात होईल, हे लक्षात ठेवा. परंतु ते आपल्या हातामध्ये नाही आहे, त्यामुळे त्या हिशोबाने थोड्याशा पोझिशन्स आपण व्यवस्थित ॲडजस्ट करायला हव्यात, हे लक्षात ठेवा. परंतु याची शक्यता फार कमी आहे, कारण इराणला जर युद्धात उतरायचं असतं तर आतापर्यंत खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज होत्या की त्यांना युद्धामध्ये येण्यासाठी, परंतु ते डिरेक्टली युद्धामध्ये आलेले नाहीत. कारण इस्रायलशी लढणं हे एवढं सोपं नाही आहे, त्यांनाही चांगलं माहीत आहे. त्यामुळे पाहूयात येणाऱ्या दिवसांमध्ये काय होते ते. परंतु हा एकच ग्लोबल इश्यू आहे फक्त, जो मार्केटला हॅम्पर करू शकतो. अदरवाईज बाकी कुठलाच इश्यू नाही आहे अजिबात. आता लोकल जो इश्यू होता तो रिझॉल्व्ह झालेला आहे, सेबीने काही केलंच नाही. आता त्यांची नेक्स्ट मीटिंग कधी 2-3 महिन्यांनी होईल त्याच्यावरती ते डिपेंड राहील. परंतु जर एवढं सगळं रेकमेंडेशन असतानाही जर समजा त्यांनी ते ऑन टेबल असताना तर त्यांनी ते अप्रूव्ह केलं नाही, तर मग नेक्स्ट टाईमसुद्धा अप्रूव्ह करण्याचे चान्सेस हायली कमी आहेत असं मला तरी वाटतं.
त्यामुळे जे आहे असंच चालू राहील हे लक्षात ठेवा. तर मग आता बाकीच्या तर कुठल्या गोष्टी सध्या तरी नाही आहेत, परंतु IT स्टॉक्स मात्र रिकवर करतील हे मात्र लक्षात घ्या. कारण IT मध्ये फार मोठा डेंट काल पडलेला आहे आणि बँकिंग स्टॉक्सच्या आधी IT स्टॉक्स रिकवर करतील. कारण US मध्ये आपले जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत ते काल रात्रीसुद्धा ऑलमोस्ट 2% जास्त डाऊन आहेत. EDRs HDFCचा आणि ICICIचा सुद्धा. परंतु आपल्याकडे आज इन्फोसिस म्हणा, टेक महिंद्रा, TCS वगैरे हे रिकवर करायला सुरुवात करतील असं माझं तरी मत आहे. कारण मार्केटला सपोर्ट देण्यासाठी कुठलं तरी सेक्टर समोर आलं पाहिजे. ते IT असू शकतं आणि मेटल्स तर आहेतच सोबत. तर या सगळ्या गोष्टींचा एकंदर अंदाज पाहता मार्केटमध्ये डाऊन साईड नाही आहे हे लक्षात ठेवा. कारण जर टेक्निकली आपण पाहिलं तर मार्केट बेरिश कधी होईल तर 25,300चा जो काही झोन आहे तो जेव्हा ब्रेक करून मार्केट खाली सस्टेन करेल ना, त्यानंतर मार्केट ॲक्च्युली बेरिश होईल. परंतु हे ब्रेक करणं एवढं सोपं नाही आहे, कारण अजून फार लांब आहे ती रेंज. त्यामुळे मार्केटला फिरण्यासाठी भरपूर जागा आहे आणि तिथने पुन्हा वरती जाण्यासाठी सुद्धा भरपूर जागा आहे. परंतु आज जर तुम्ही ऑप्शन बाईंग करण्याचा विचार करत असाल तर चुकूनही करू नका. त्याचं कारण काय माहिती आहे? आज आहे बँक निफ्टीची एक्सपायरी, उद्या आहे सुट्टी आणि परवा आहे निफ्टीची एक्सपायरी. ओके, 2च दिवस राहिलेले आहेत. मग आता काय घडेल हे लक्षात घ्या. तर ऑप्शनचे जे प्राइसेस आहेत ते फार हायली डिक्रीज व्हायला सुरुवात होतील. मार्केट जरी तुमच्या फेवरमध्ये मूव्ह केलं तरी ऑप्शनचे प्राइसेस तुम्हाला मुवमेंट करताना दिसणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही सुट्टी आहे त्याचे प्रीमियम आता ॲडजस्ट व्हायला सुरुवात होतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिया विक्स क्रॅश होईल. कारण इव्हेंट झालाच नाही. त्यामुळे इंडिया विक्स जसा क्रॅश होईल तसे ऑप्शनचे प्राइसेस एकदम लिनियर व्हायला सुरुवात होतील. आणि जी गोष्ट ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये आहे, त्यामुळे ऑप्शन बाईंगचा तुम्ही आज प्रयत्न बिलकुल करू नका. जर मार्केट रिकवर व्हायला सुरुवात झाली ना फर्स्ट हाफमध्येच, तर तुम्ही स्विंग ट्रेड प्लॅन्स करा किंवा मग इंट्राडेमध्ये इक्विटीमध्ये प्लॅन करा. कारण काल बरेचसे स्टॉक्स पडलेले आहेत चांगले चांगले की ज्याच्यामध्ये तुम्ही एक बॉटम पाहून चांगल्यापैकी ट्रेड प्लॅन करू शकता आणि त्याच्यामध्ये चांगले पैसे मिळतील. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच आवडत असेल. जर आवडत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आमच्यासोबत फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करून जॉईन व्हायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.